जय शिवराय मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण नवीन सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेले आहे। त्या सॉन्गचे नाव आहे नान तुझा लागला, अशा प्रकारे नवीन सॉन्ग आहे। तर आज आपण या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। तर आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता। आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो। जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमॅप पोर्ट लिंक आणि सेक्युरिटी पोर्ट लिंक इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलच्या वरती ते स्क्रीनवर पाहायला असेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। मी इंस्टाग्रामवर सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल। चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर व्हिडिओच्या खाली लाल असेल सबस्क्राइब बटन पाहा, त्यावर क्लिक करून सबस्क्राइब बटनावर क्लिक करा। जवळ एक ऑल बटन येईल ते नक्की सिलेक्ट करा। तर मित्रांनो, आज आपण जे काय प्रिव्ह्यू ते पाहणार आहोत ते प्रिव्ह्यू आपण इथे पहिले पाहून घेऊया आणि नंतर ते प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर प्रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता प्रिव्ह्यू पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला पण लगेच सुरुवात करून घेऊया। यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। हे बघताच राणी जीव तुझ्यावर जडला, नजरेचा तीर जणू काळ झाला भिडला। गोड्या रूपाला तुझ्या मन माझा भाळला, साज तुझा पाहून ग मग तुझ्या लागला। नाद तुझा लागला ग, नाद तुझा लागला, नाद तुझा लागला ग, नाद तुझा लागला। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमॅप पोर्ट लिंक पाहायला मिळून जाईल। तिथून ती इम्पोर्ट करून घ्यायची आहे। ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल। इथे तुम्हाला एक ग्रुप दिलेला आहे, तर या ग्रुपमध्ये मित्रांनो तुम्हाला परत 5 ग्रुप पाहायला मिळून जातील। तर मित्रांनो, ते 5 ग्रुप आपल्याला एडिट करायचे आहेत। पहिले मित्रांनो आपल्याला या ग्रुपवर क्लिक करायचे आहे, एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला हे 5 ग्रुप इथे पाहायला मिळून जाईल। तर मित्रांनो, खालचा जो ग्रुप पाहायला मिळत आहे त्या ग्रुपवर क्लिक करायचे आहे, एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला फोटोचे ऑप्शन दिलेले आहे हिरव्या लेअरमध्ये, तर त्यावर क्लिक करायचे आहे। कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे। ते ओपन केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये आपण फोटो ठेवले असतील ते फोल्डर तुम्ही इथे ॲड करू शकता किंवा स्वतःचे जे फोटो तुम्हाला इथे ॲड करायचे ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। आता बघा, फोटो घ्यायचा आहे, वरती प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे। व्यवस्थित फोटो सेट होत नसेल तर थोडे बॅग घ्यायचे, मग ट्रान्सफर क्लिक करायचे। अशा बघा फोटो व्यवस्थित सेट करायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला थोडे झूम करायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे जे फोटो व्यवस्थित इथे ॲड झालेला आहे ते पाहायला मिळून जाईल। तर बघा, अशा प्रकारे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर बघा मित्रांनो, मी इथे व्यवस्थित इथे ॲड करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे। बॅग आल्यानंतर मित्रांनो दुसरा जो ग्रुप आहे ते मित्रांनो त्यावर क्लिक करायचे, एडिट ग्रुपवर क्लिक करायचे, फोटोवर क्लिक करायचे, कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। दुसरा फोटो इथे प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे फोटो इथे ॲड झालेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो वरचे जे 3 ग्रुप आहेत ते प्लस सेम इथे एडिट करायचे आहे। ते एडिट केल्यानंतर बॅग घेऊन जायचे आहे, परत ते स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि इथे मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी आपल्याला कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा आहे। तर बॅकग्राऊंडसाठी मित्रांनो हा जो फोटो मी इथे घेतलेला आहे वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचे आणि हा जो फोटो आहे तर मित्रांनो आपल्याला इथे समोर डबल बिटमार्क पाहायला मिळून जाईल, म्हणजे 20.12 सेकंदापर्यंत आपल्याला हा वाढून घ्यायचा आहे। आणि हा जो फोटो आहे तर मित्रांनो आपल्याला इथे ॲडोच्या वरती घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या ग्रुपच्या खाली इथे घेऊन घ्यायचं, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळून जाईल। त्यानंतर मित्रांनो समोर आपल्याला पहिल्या बिटमार्कपर्यंत इथे येऊन जायचं आहे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आहे। इथून समोर आपल्याला फोटो इथे ॲड करायचे आहे। बघा, फोटोवर क्लिक करायचे, वरती 3 डॉटवर करून फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचे, या तिरवर क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे। परत प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो आपल्याला घेऊन घ्यायचा आहे, वरती 3 डॉटवर करून फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायची, या तिरवर क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे। तशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करून घेतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो। बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपले सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहे। सर्व फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला ते स्टार्टला येऊन जायचे आहे। स्टार्टला आल्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायचे, इथून आपला कोणताही सेप घ्यायचा आहे, वरती 3 डॉटवर क्लिक करून स्टेज टू कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचे, बॉर्डर शॅडो क्लिक करायचे, स्ट्रोक ॲनिमेट करायचे, स्ट्रोकचा कलर आपला इथे व्हाईट घ्यायचा आहे आणि मित्रांनो लेंथ आपल्याला 10 पर्यंत वाढवून घ्यायचे, बॉर्डर ॲड करायची त्यामुळे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे कलर फिलवर क्लिक करायचे आहे, या कलरवर क्लिक करायचा, कलर पूर्ण इरेज करायचा आहे, वरती बरोबर क्लिक करून घ्यायचे आहे आणि पूर्ण व्हिडिओचे आपल्या ते शेवटी यायचे, थोडी बॅग घ्यायची ऑप्शन पूर्ण व्हिडिओ ते लावून घ्यायचे।
आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जिथून फोटो ॲड केलेले आहे तिथपर्यंत आपल्याला ती येऊन जायचे आहेत बघा. फुल स्क्रीनमध्ये आपण फोटो ॲड केले तिथपर्यंत यायचे आहे. प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला नान म्हणून मी एक PNG दिलेली आहे ती आपल्याला ती घेऊन घ्यायची टेक्स्ट PNG. त्यानंतर झूमवर क्लिक करून याची साईज थोडी कमी करायची आहे ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो व्यवस्थित सेंटरला इथे आपल्याला ॲड करून घ्यायचे. त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे थोडे बॅग घेऊन या ऑप्शन पूर्ण व्हिडिओ ते लावून घ्यायचे. परत मित्रांनो आपल्याला त्यावर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे, मग ट्रान्सफर क्लिक करायचे आहे आणि ऑक्सिलेटरवर आपल्याला ते क्लिक करायचे आहे, स्टँडर्ड सेटिंगवर आपल्याला ते क्लिक करायचे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हलताना इथे पाहायला मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला ते स्टार्टला येऊन जायचे, थोडे बॅग यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि मित्रांनो तुम्ही स्वतःचा जो लोगो तयार केला असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. ते मित्रांनो मी स्वतःचा जो लोगो तयार केलेला आहे तुम्ही ते एकदा ॲड करून घेतो बघा. अशा प्रकारे ते प्लसवर क्लिक करून ॲड करायचं आहे. मग ट्रान्सफर क्लिक झूमवर क्लिक करून याची साईज आपल्याला थोडी कमी करायची आहे. या ऑप्शन क्लिक करून कोणत्याही ठिकाणी आपला लोगो इथे ॲड करून घ्यायचा बघा. मी या ठिकाणी वरती ॲड केलेला आहे. तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे, थोडी बॅग यायची ऑप्शन पूर्ण व्हिडिओ इथे लावून घ्यायचे आहे. तर बघा अशा प्रकारे आपण सर्व मटेरियल व्यवस्थित इथे ॲड केलेलं आहे. फक्त आता सेकीपेट ॲड करायचं राहिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला इथे बॅग घेऊन जायचे आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सेकीपेट पोर्ट लिंक पाहायला मिळून जाईल, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे 4 फोटोला इफेक्ट दिलेले पाहायला मिळून जाईल. तर मित्रांनो पहिला फोटोचा जो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी पेस्ट क्लिक करून घ्यायचं आणि ते बॅग घेऊन जायचे आहे. परत मित्रांनो बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे आणि आपण बॅकग्राऊंडला जे फोटो ते ॲड केलेले आहे त्या फोटो क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचं आहे आणि ती बॅग घेऊन जायची आहे. परत सेक इफेक्टमध्ये जायचे आहे आणि दुसऱ्या नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅग घेऊन जायचे आहे आणि परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आणि समोर मित्रांनो जिथून आपण फोटो ॲड केले तिथपर्यंत यायचे. जे पहिल्या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक 3 डॉटवर क्लिक पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला डबल बिटमॅप पाहायला मिळून जाईल. इथपर्यंत हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा बघा या फोटोपर्यंत. त्या फोटोपर्यंत हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे आणि पूर्ण बॅग घ्यायचे आणि डिस्क्रिप्शन मित्रांनो सेक इफेक्टमध्ये जायचे आणि 3 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे. ते कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायचे, परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे आणि मित्रांनो समोरची जी डबल बिटमॅप पाहायला मिळत आहे तुम्हाला बघा ही ते इथून आपल्याला इथे समोर 2 फोटो पाहायला मिळत आहे डबल बिटमॅपचे समोरचे. त्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा बघा. पहिला फोटो क्लिक करायचे, दुसरा फोटो सुद्धा आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. याच्या समोर तुम्हाला मोठा साईजचा फोटो पाहायला मिळेल ते सोडून द्यायचे. त्यानंतर मित्रांनो लहान साईजचे परत 2 फोटो पाहायला मिळून जाईल, त्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा बघा अशा प्रकारे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे 2 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, 1 फोटो सोडून द्यायचा अशा प्रकारे शेवटपर्यंत हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे, सेक इफेक्टमध्ये जायचे आणि शेवटच्या फोटोचा जो इफेक्ट आहे त्यापर्यंत कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे, परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे. बिटमॅप पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आता इथे समोर डबल बिटमॅपच्या समोरचे जे फोटो राहिलेले आहे ते सर्व फोटो आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा बघा. हा फोटो राहिलेला आहे, यावर क्लिक केल्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉट करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत जे फोटो राहिले ते सर्व फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे, खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री. व्हिडिओ लाईक केल्यानंतर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.